एक दोन उद्योग बाहेर गेल्यानं महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरेंकडून सुपारी घेऊन वक्तव्य, विनायक राऊतांचा घणाघात. आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं वक्तव्य. वंचितला सोबत घेण्याबाबतही सूचक वक्तव्य. पुण्यामध्ये भारती विद्यापीठाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर. कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाकून नमस्कार. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर यांना देवीच्या दर्शनापासून रोखलं. हिंगोलीच्या कळमनुरीतली घटना ग्रामस्थांनी रोखलं नसल्याचा बांगर यांचा दावा. उर्फी जावेदवरून चित्रा वाघ आणि चाकणकरांमधील वाद पेटण्याची शक्यता. नोटिशीला दिलेलं उत्तर प्रसिद्ध करा, वाघ यांचं राज्य महिला आयोगाला आव्हान. पुरंदरमध्ये काकाचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला. जमिनीच्या वादातून रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न. नमस्कार. महाराष्ट्राची खबर बातमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आता पाहणार आहोत आपण सविस्तर बातमीपत्र. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय क्षेत्रातनं एक मोठी बातमी. एक दोन उद्योग बाहेर गेल्यानं महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं होतं. राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याचा विरोधकांनी मात्र समाचार घेतलाय. राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात, अशी खरमरीत टीका ठाकरेंच्या पक्षाचे खासदार विनायक राऊतांनी केलेली आहे. तर उद्योग बाहेर जात आहेत याचं समर्थन कुणीही करू नये, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. एक दोन उद्योग गेल्यानं फरक पडत नाही, राज ठाकरेंचा विरोधकांना टोला. उद्योग बाहेर गेला तर प्रचंड नुकसान, महाविकास आघाडीचा राज ठाकरेंवर घणाघात. महाराष्ट्रातील उद्योग पळवापळवीवरून मागील काही महिन्यांपासून चांगलंच राजकारण रंगलंय. अधिवेशनात याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. पण आता काहीसा शांत झालेला हा मुद्दा राज ठाकरेंनी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलाय. पुण्यातील मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी एक दोन उद्योग राज्याबाहेर गेले तर काही फरक पडत नाही म्हणत विरोधकांवर निशाणा साधलाय. महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने श्रीमंत आहे, सर्वार्थाने पुढे आहे. मग आपण उगा टाहो बरंच फोडत असतो की काय महाराष्ट्राचं काय होणार आणि मराठीचं काय होणार वगैरे वगैरे आहे. ते पण जर टिकवलं आपण तरी महाराष्ट्र खूप पुढे आहे. एखाद दोन उद्योगधंदे बाहेर गेले त्यांनी काय महाराष्ट्राचं असं काही नुकसान होणार नाहीये, दर्या में खसखस. पण विरोधकांनी मात्र राज ठाकरेंचा दावा फेटाळून लावला. एक उद्योगही राज्याबाहेर गेला तर प्रचंड नुकसान होत असल्याचं म्हणत राज ठाकरेंना सुनावलंय. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं राज ठाकरेंनी सुपारी घेऊन बोलायचे धंदे सुरू केल्याचा घणाघात केलाय. एक तर काही लाख कोटीचे मोठे मोठे प्रकल्प गेलेत, काही लाख लोक कामाला लागणारे प्रकल्प गेलेत. आणि शिवाय गेलेल्या प्रकल्पांच्या बद्दल असं जर कुठला राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे. उलट प्रत्येक प्रकल्प आपल्याकडे कसा येईल हा प्रयत्न कुणी राज्यकर्ते असतील, आम्ही असो किंवा दुसरे कुणी असो, सगळ्यांनी केला पाहिजे. राज ठाकरेंनी सध्या फक्त सुपारी घेऊन बोलायचे धंदे चालू केलेले आहेत. दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेलेले नाहीत तर 5 मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात आणि दिल्लीमध्ये गेलेले आहेत. आणि त्या प्रकल्पावरच गुजरातची निवडणूक मोदींनी जिंकलेली आहे. महाराष्ट्र कंगाल केला आणि गुजरातचं भलं केलेलं आहे. त्याची काळजी त्याच्यावर गांभीर्याने राज ठाकरे पाहत नाही, हे मनसेचं दुर्दैव आहे.
खरं तर महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांमुळे विरोधकांना टीकेची आयती संधीच मिळाली होती. याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अजूनही विरोधक मिळेल ती संधी साधत उद्योगांवरून सत्ताधाऱ्यांवर घणाघात करतात. पण आता राज ठाकरेंच्या वक्तव्यानं विरोधकांच्या टीकेची धारच बोथट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता मनसे आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमध्ये झुंपलेली आहे. धर्मवीरचा वाद निर्माण झाल्यानंतर अजित पवार कुठे होते असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला अजित पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उठसूट दुसऱ्याला टपली मारण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही. लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. मग एखाद्या वेळेला त्याची रिॲक्शन आली की ती किती मोठी रिॲक्शन आहे त्याचा तुम्ही अनुभव घेतला. त्यावरही तुम्ही उद्दामपणे हेच म्हणाल, आम्ही कोणाची काळजी करत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही. मग 4 दिवस कुठे दडून बसला होतात, घाबरत नव्हतात तर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो हे लक्षात घेतलं पाहिजे. एक मिनिट, अधिवेशन कधी संपलं बाळा? कधी संपलं? शुक्रवारी तुमच्या सगळ्या प्रेसशी बोललो. शनिवारी मुंबईला त्या ठिकाणी आलो. रविवारी मला वाटतं 1 जानेवारी का काहीतरी होतं आणि 2 जानेवारी पासून पुन्हा कामाला सुरुवात केली. कुठं वेळ बसलो होतो? मग असं कुठल्याही कुणी जर अशा प्रकारची टीका केली तर आपल्याला पण कळलं पाहिजे ना त्या टीकेत तथ्य आहे का नाही. अजित पवार घाबरून बसणारा नाहीये. शरद पवारांनी सत्ता हातात असेल तर जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं. तसंच सामना हा काही पेपर नसून त्यावर प्रतिक्रिया देत नाही असं देखील त्यांनी सांगितलं. सत्ता हातात असायच्या नंतर जमिनीला पाय ठेवून वागायचं असेल. पण जे अधिकारी वाचतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घ्यावी, यांचा जामीन जप्त केली वगैरे वगैरे, हे काही राजकीय नेत्याचं खरं काम नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली, ठीक आहे. आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नेमकं हवेत कोण आहे याची तपासणी ही त्यांनी जरूर केली पाहिजे. डॉक्टर पतंगराव कदम यांच्या 79व्या जयंतीनिमित्तानं भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंट्स हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनाचा आज समारंभ पार पडला. आणि यावेळी उद्घाटन झाल्यानंतर सर्वच नेते एकाच गाडीतून सभामंडपापर्यंत आले. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील एकाच गाडीतून प्रवास केला. पुण्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय संस्कृतीचं दर्शन घडलं. काँग्रेस नेते विश्वजित कदम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करताना पाया पडले. डॉक्टर पतंगराव कदमांच्या जयंतीनिमित्त भारती सुपर स्पेशालिटी संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त दोघेजण एकाच व्यासपीठावरती आले होते. जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं पाचोऱ्यामध्ये जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आलं. MM महाविद्यालयाच्या मैदानावरती हेलिकॉप्टरद्वारे त्यांचं आगमन झालं. मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार खासदारांनी त्यांचं स्वागत केलं. तर ज्यावेळेला शिंदे त्या ठिकाणी दाखल झालेले होते त्यावेळेला त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली होती. मुख्यमंत्री शिंदे जळगाव दौऱ्यावरती आणि त्याच निमित्तानं झालेली ही पुष्पवृष्टी आपण पाहतोय. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तिथल्या एका महाविद्यालयाच्या मैदानावरती त्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर जळगावकरांनी जंगी असं स्वागत शिंदेंचं केलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे याचा मला गर्व आहे. सरकारवर विश्वास दाखवू हजारो लोक पक्ष प्रवेश करतायत. हे देणारं सरकार आहे, घेणारं सरकार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. भिवंडी ठाण्यामध्ये एका शेतकऱ्याने स्वतः हेलिकॉप्टर विकत घेतलंय.
हे एक उदाहरण आहे. का नको? का सगळ्यांनी म्हणजे का शेतकऱ्याचा मुलगा मोठ्या पदावर जाऊ शकत नाही आणि त्याला जमिनीशी नाळ असावी लागते, शेतीशी त्याला एक त्याची नाळ जुळलेली असावी लागते. त्यामुळे आपण सगळे शेतकरी आहोत, शेतकरी कुटुंबातले आहोत आणि मला याचा गर्व आहे की एका शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झालाय. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप विरोधामध्ये मोर्चे बांधणी करण्यासाठी महाविकास आघाडीनेही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. महाराष्ट्रापुरते तरी महाविकास आघाडी एकत्र लढू शकते असे संकेत शरद पवारांनी दिले. तसंच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिलाय. याशिवाय राज्यपाल कोश्यारींवरही त्यांनी टीका केली. असा प्रयत्न आहे महाराष्ट्रापुरता तरी की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या सगळ्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये पावले टाकावी. आणखी काही राजकीय पक्ष आहेत की जे पक्षाचे काही गट यांचाही सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे. पण आम्ही आता चर्चेच्या स्थितीत आहोत, अंतिम निर्णय घेतलेले नाही. ते नाखुश असतील तर आम्ही सगळे नाखुश आहोत. पहिले राज्यपाल आहेत की त्या राज्यपालांच्या उद्या सतत चर्चा होते, सतत लोकांना त्यांच्यावर टीका करावी लागते, चुकीची स्टेटमेंट करतात आणि त्यावेळेला जनतेला त्याबद्दलची नापसंती ही जाणून द्यावी लागते. हे सध्याच्या अभ्यासाच्या तुलना आहे आणि खरं म्हणजे ते चांगलं नाही. शेवटी हे महत्वाचं पद आहे, त्या पदाची प्रतिष्ठा ही राखली पाहिजे, पण ती यांच्याकडनं राखली जात नाही. उर्फी जावेदवरून चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यामध्ये निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्ह नाही आहेत. नोटिशीला दिलेलं उत्तर महिला आयोगानं प्रसिद्ध करावं असं आव्हान चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांना दिलं आणि त्यामुळे चाकणकर वाघ पुन्हा तापण्याची शक्यता आहे. तसंच उर्फीचा स्वैराचार खपवून घेणार नसल्याचा इशारा वाघ यांनी दिला. जरा करू देत की त्यांना थोडेसे कष्ट घेऊ देत ना. मी तर आहेच, मी जे दिले ते मी तुम्हाला देणारच आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीने लगेच पाठवून दिली की नाही नोटीस डिस्प्लेला वगैरे तुमच्यापर्यंत त्या नोटिसी आल्या, तर तसं त्यांनी माझं उत्तरही करावं असं आवाहन आहे माझं त्यांना. नाहीतर मी तर देणारच आहे तुम्हाला, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आम्ही आमची भूमिका मांडली, आम्ही पोलिसांकडे गेलो, आमचं काम चालू आहे. यांना कोणी गुळ खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं याच्यामध्ये पडायला. आणि मग आल्यानंतर तुमचं काम काय आहे? आमचा आक्षेप आयोगाला नाहीच आहे. आयोग आणि त्याच्यावरती याआधीही खूप महिलांनी काम केलंय, त्या आत्ता आल्यात आयोगावर. आम्ही आयोगाहून काम करून पुढे आलेलो आहोत. त्यामुळे आयोग काय काम करतो हे आम्हाला फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आक्षेप आयोगाला नाही आहे. आक्षेप हा तिथं बसवलेल्या ज्या चेअरपर्सन आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवर नक्कीच आहे. आणि राहिली गोष्ट नोटिसीची, तर मला अशा 56 नोटीस रोज येत असतात. त्याच्यात अजून एक आली, त्यात विशेष असं काही नाही आणि त्याचं उत्तर सुद्धा मी दिलेलं आहे. राज्याच्या राजकारणामध्ये सुरू असलेले गलिच्छ आरोप प्रत्यारोप थांबवा अशी विनंती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. सुळे यांच्या याच विधानानंतर चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सुप्रिया सुळे यांनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा तुमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच सल्ले द्यावेत असा पलटवार वाघ यांनी केलाय. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. महिलांना माते समान ज्यांनी सन्मान दिला आणि देशाला दिशा दाखवली अशा सावित्रीबाईंचा हा जिजाऊचा हा महाराष्ट्र आहे. त्याच्या ज्या पद्धतीने आज महिलांबद्दल चर्चा अनेक व्यासपीठांवर होते, अतिशय दुर्दैवी आहे. मला हे राजकारण हे अतिशय गलिच्छ वाटतं. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना विनम्रपणे विनंती करते की हे महाराष्ट्राचं संस्कृती नाही आणि हे आपलं राजकारण नाही, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. अरे तर सुप्रिया सुळे मोठ्या नेत्या आहेत, तुमच्या ज्या बसवल्यात तुम्ही त्या बाष्कळ विधानं करतायत, त्यांना सांगा की त्यांची अशी अपेक्षा आहे का की त्यांनी 4 प्रश्न आमच्यावरती केल्यावर त्याला उत्तर मिळणार नाही. एक तर त्या
सुप्रियाताईंनी लक्षात घेतलं पाहिजे, या ज्या त्यांच्या अध्यक्ष त्यांनी बसवल्यात त्यांना काय आम्ही गुळ खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं. आणि हे सुप्रियाताईंना मान्य आहे का की मुंबईच्या रस्त्यांवरती चाललेला नंगा नाच हा मान्य आहे का त्यांना? त्यांच्या घरात मुली आहेत, आमच्याही घरात मुली आहेत, आणि आमच्या घरातल्याही मुलींना आणि त्यांच्या घरातल्याही मुलींना त्यांना हा आदर्श अपेक्षित आहे का? तर हे कान तुम्ही तुमच्या बाईचे टोचा, आमचे नाही. हिंगोलीमधील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांना गावकऱ्यांनी यात्रेमध्ये देवीचं दर्शन घेण्यापासून रोखलं होतं. कळमनुरी तालुक्यामधील वारंगा मसाई इथे मसाई देवीची यात्रा सुरू आहे. तर आज सकाळी आमदार बांगर हे देवीच्या दर्शनासाठी आलेले होते, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना थांबवलं. आमच्या गावातील यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षाचे आमदार, खासदार, नेते येण्याची प्रथा नसल्याचं कारण देत काही गावकऱ्यांनी आमदार बांगर यांना थांबवलं आणि यावेळी काही काळ बाचाबाची देखील झाली. यानंतर आमदार संतोष बांगर यांनी यात्रेत जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. तर मी देवीचं यात्रेमध्ये जाऊन दर्शन घेतलेलं असून मला गावकऱ्यांनी रोखलं नाही, तर काही 4-5 उनाड लोकांनी विनाकारण गोंधळ घातला असं आमदार बांगर म्हणाले. पुण्यामध्ये राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली आणि यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच व्यंगचित्राची आवड त्यांना कशी निर्माण झाली हे सांगतानाच त्यांची बाळासाहेबांच्या आठवणींनाही उजाळा दिला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय. आजकाल कुणीही कसंही उठून बोलू लागतो, या बोलण्यावरती पैसे लावले पाहिजेत असं राज ठाकरे म्हणाले. राज्यातील राजकीय स्थिती बदलू लागलेली आहे आणि या राजकारणातून भविष्यातील तरुण राजकारणी कसे घडणार असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. राजकीय स्थिती इतकी आपली लयाला गेलेली आहे. आजची राजकीय स्थिती हे काही राजकारण नव्हे. हे जाती जातींमध्ये तेढ निर्माण करणं आणि महापुरुषांना त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये खेचणं ही काही पद्धत नाही. आणि कसं आहे, कोणालाही वाटायला लागले हल्ली मी इतिहासतज्ञ आहे. कोणीही संदर्भ द्यायला लागला, कोणी कशावरती बोलायला लागलं आणि काही चालू आहे. भविष्यात राजकारणामध्ये येणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या मुली, आमची तरुण मुलं हे राजकारणाकडे काय दृष्टिकोनातनं पाहत असतील की हे असं बडबडायचं असतं राजकारणामध्ये येऊन तर आपल्याला राजकारणामध्ये येता येतं का? राजकारणामध्ये येऊन आपल्याला काहीतरी महाराष्ट्रासाठी काहीतरी करता येईल म्हणून राजकारणामध्ये यायचं आणि कोणत्याही गोष्टी इतर न दाखवता फक्त ही जी सकाळपासून जी पकपक सुरू होते ते हे दिवसभर जे चॅनलमध्ये दाखवलं जातं यातनं येणाऱ्या पिढ्या आपण उभ्या करतोय का नाचवतोय? की मी अत्यंत एका कडवट मराठी घरात जन्माला आलो आणि एका हिंदुत्ववादी विचारांच्या एका घरामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यापासून फारकत घेणं ते शक्य नाही होतं, शक्य नाही. आणि प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आता पाकिस्तानी कलावंतांना ज्यावेळेला हाकलून दिलं, बरोबर आहे, सो कॉल्ड हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणत होते कुठे होते हो? लाथा आम्ही घातल्यात ना, परत नाही ना आले. सांगलीच्या नव्या ऑफिसचा ताबा घेतला नसल्यानं आरटीओ इमारतीचा भूतबंगला झालेला आहे. नव्या ऑफिसमध्ये आरटीओ जाण्यास नकार दिल्यानं या ऑफिसचा ताबा दारुडे आणि गर्दुल्ल्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय. कुंपण नाही म्हणून आरटीओनं इमारत नाकारली. सांगलीच्या आरटीओचं नवं ऑफिस की भूत बंगला? सरकारी अनास्थेमुळे 50 लाख रुपये पाण्यात. सांगलीच्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीतलं हे परिवहन कार्यालय सोय म्हणण्यापेक्षा आरटीओत गैरसोयच जास्त. जागा नसल्यानं ब्रेक टेस्ट ट्रॅक परवान्यासाठी चाचणी मिरजेजवळच्या सावळीत होते. सामान्यांना सांगली ते सावळी असे हेलपाटे मारायला लागू नये म्हणून सांगलीच्या सामाजिक न्याय भवनाजवळ नवी आरटीओची इमारत बांधण्यात आली. निव्वळ इमारतीभोवती कंपाऊंड वॉल नाही आणि पूररेषेत इमारत असल्यानं 50 लाखांची ही इमारत धूळ खात पडली आहे. इमारतीचा ताबा आता समाजकंटकांनी घेतलाय. दारुडे आणि गर्दुल्ल्यांनी या इमारतीचा ताबा घेतल्याचा आरोप स्थानिक करतायत.
आणि या विभागाला गेल्या 75 वर्षामध्ये स्वतःची इमारत बांधता आलेली नाही आणि आता ती इमारत बांधलेली आहे. त्या इमारतीमध्ये 50 लाखाचा चुराडा या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून केलेला आहे. त्या 50 लाखामध्ये जे काही बांधकाम केलं होतं, ज्या काचा, त्या सगळ्यांची मोडतोड झालेली आहे. कोणतीही सुविधा त्या ठिकाणी नाही. इमारतीचा ताबा का घेत नाही याबाबत न्यूज 18 लोकमतनं आरटीओ कडे चौकशी केली असता त्यांच्याकडून कागदी उत्तर देण्यात आलं. आरटी विभागानं सांगण्यात आलं की या संदर्भात आम्हाला या जागेचं कंपाऊंड नसलेलं आणि त्याचबरोबर ही जागा ही पूरपट्ट्यात असल्यामुळे आम्ही ही जागा ताब्यात घेतलेली नाही आहे. परंतु या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की ही जागा आम्हाला नको आहे आणि दुसरीकडे जागाची मागणी केली आहे. इमारत चुकीच्या ठिकाणी बांधली आहे याचा साक्षात्कार आरटीओला 50 लाख रुपये खर्च केल्यानंतर झालाय. इमारत चुकीच्या ठिकाणी बांधणाऱ्या लोकांवर कारवाई होणार की नाही असा सवाल सांगलीकर विचारतायत. सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे सांगलीकरांच्या नशिबी सांगली आरटीओ ते सावळी हे हेलपाटे आलेत. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. तर आणखी काय काय आहे महाराष्ट्राची खबरबात जाणून घेणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. कॉन्ट्रोवर्सी क्वीनचा तमाशा, फुकटातल्या पब्लिसिटीची नशा, आता सगळं झालंय क्लिअर. पहा रात्री 8:24 डर्टी पिक्चर न्यूज 18 लोकमतवर. समृद्धी महामार्गावर वाहन चालक वेग मर्यादेच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत वेगात वाहनं चालवतायत. या महामार्गावर वेग मर्यादेचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी 11 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 613 प्रकरणांची नोंद झाली आहे. गोवा महामार्गावरच्या कशेडी घाटात अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे चोळेगाव हद्दीत अनेक ब्लॅक स्पॉट तयार झाले असून याबाबत रायगडच्या पोलीस अधीक्षकांनी संबंधित विभागांना सूचना केलेल्या आहेत. पारनेर तालुक्यातल्या मांजरधाव प्राथमिक शाळेतल्या एका शिक्षकानं स्वतःच्या जागेवर डमी शिक्षकाची नेमणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आलेली असून संबंधित शिक्षकाकडे लेखी खुलासा मागवण्यात आलेला आहे. जळगावमधल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कोर्टानं आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. आरोपीनं जून 2021 मध्ये मुलीच्या घरात घुसून अत्याचार केलेले होते. या प्रकरणी विशेष पॉक्सो कोर्टानं आरोपीला शिक्षा सुनावली आहे. साताऱ्यातल्या वाळणे इथल्या उत्तेश्वर यात्रेचा आजचा मुख्य दिवस. भाविक मोठ्या संख्येने या यात्रेसाठी दाखल होत आहेत. साताऱ्यासह रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातले अनेक भाविक इथं हजेरी लावत आहेत. बुलढाण्यातल्या संग्रामपूरमधल्या वानखेड इथं जगदंबा माता यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या यात्रोत्सवाला पंचक्रोशीतल्या आबालवृद्धांनी हजेरी लावली आहे. या महोत्सवात अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. उल्हासनगरमधल्या एका जीन्सच्या कारखान्यात चोरी झाली आहे. चोरट्यांनी कारखान्यातील 10 लाखांच्या जीन्सचा कपडा आणि काही जीन्स पॅन्ट ट्रक मधून लंपास केलेल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. आणि यानंतर आपण राजकीय क्षेत्रातल्या टॉप 18 न्यूज पाहूया. हे देणारं सरकार आहे, घेणारं सरकार नाही असा टोला मुख्यमंत्री विरोधकांना लगावलाय. आपण एका शेतकऱ्याचा मुलगा आहोत आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहोत याचा आपल्याला गर्व आहे. सरकारवर विश्वास दाखवून हजारो लोक पक्षात प्रवेश करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. महाविकास आघाडीनं एकत्रित पावलं टाकावीत असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. तर आणखी काही गटांना सोबत घेण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे भगतसिंह कोश्यारींकडनं राज्यपाल पदाची प्रतिष्ठा राखली जात नसल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टिळक कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. भाजपचे आमदार मुक्ता टिळक यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. राज ठाकरेंनी टिळक कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूरमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आव्हाडांनी सोशल मीडियावर सुफी संत बाबा तुल्लह शाह कबरीचा औरंगजेबाची कबर उल्लेख करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला गेलेला आहे. त्या प्रकरणी भाजपकडून सोलापूर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे. 2019च्या अभियांत्रिकी सेवा भरतीमध्ये एससीबीसी कोट्यातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांना EWS कोट्यातनं ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. पुरंदरमध्ये काकानं पुतण्यावरती जीवघेणा हल्ला केलेला आहे. जमिनीच्या वादामधून काकानं रॉकेल ओतून पुतण्याला जाळण्याचा प्रयत्न केला. हातामध्ये पेटता टेंभा काका पुतण्याच्या अंगावर मारतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. यावेळी काका मला मारू नका अशी विनवणी पुतण्या करत असल्याचंही पाहायला मिळतंय. कोल्हापूर अंबाबाई मंदिरामध्ये भाविक आणि सिक्युरिटी गार्ड यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार घडलेला आहे. अंबाबाई मंदिरामध्ये VIP दर्शन देण्यावरून काही भाविकांनी आक्षेप घेतला आणि यावेळी रांगेत उभारलेल्या भाविकांनी सिक्युरिटी गार्डला धक्काबुक्की केली. अंबाबाई मंदिरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात या क्षणापर्यंत घडलेल्या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या अशा घडामोडी. तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. कॉन्ट्रोवर्सी क्वीनचा तमाशा, फुकटातल्या पब्लिसिटीची नशा, आता सगळं झालंय क्लिअर. पहा रात्री 8:24 डर्टी पिक्चर न्यूज 18 लोकमतवर.